गुलाबजामुन बनवण्यासाठी मी खवा आणि मैद्याचं एक पीठ मळून घेतलेलं आहे। बघू शकता मी गुलाबजामुनसाठी पीठ मळून घेतलेले आहे। आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवू आणि याचे गोल गोल गुलाबजामुन गोल गोल गोळे बनवून घेतलेले आहेत। आता मी पॅनवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। आता हे आपण तेल गरम करायला ठेवू आणि हे जे काही आपण बनवलेले जे काही गुलाबजामुनचे गोळे आहेत ना, हे याच्यामध्ये आपण फ्राय करून घेऊ। माझं तेल तपलेलं आहे। आता याच्यामध्ये मी गुलाबजामुन टाकून मी चांगल्या प्रकारे याला फ्राय करून घेत आहे। जे काही बनवलेले जे गुलाबजामुन आहेत मी याच्यामध्ये सगळे काही टाकत आहे। टाकून याला चांगला आपण फ्राय होऊ देऊ। लाल असा चांगला याचा लालसर काळपट कलर येऊ द्यायचा। त्याच्याने कसं आपलं जे काही गुलाबजामुन आहे ते मधातून पूर्ण काही भाजल्या जाईल अशा प्रकारे। आता बघू शकता तुम्ही माझे गुलाबजामुन चांगले असे तळत आहे। हे बघा माझ्या गुलाबजामुनचा कलर काळपट लालसर आलेला आहे। आता मी याला प्लेटमध्ये काढून घेते। याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि नंतर लगेच गॅसवरती आपण आता पाक बनवायला ठेवू। पाक बनवण्यासाठी मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 ग्लास साखर टाकलेली आहे आणि आता आपण याला हलवत राहू म्हणजे साखर वगैरे सगळं काही त्या याच्यामध्ये विरघळून जाईल। बघू शकता माझा पाक आता बनलेला आहे। 10 ते 15 मिनिटांमध्येच पाक बनतो। पाक बनून झाला की पाक थोडा साईडला ठेवून द्यायचा आणि नंतर त्याचे तळलेले गुलाबजामुन जे आहेत आपण त्याच्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला 10 ते 15 मिनिट असेच ठेवून द्यायचे। म्हणजे त्याच्यामध्ये कसं होते गुलाबजामुन आपला पाक जे काय ते पूर्ण सोकून घेतात। बघू शकता माझे गुलाबजामुन तयार झालेले आहेत। बघा माझे गुलाबजामुन किती स्पायसी आणि छान झालेले आहेत। सगळे काही मध्ये याचा पाक गेलेला आहे आणि असे रसाळ माझे गुलाबजामुन झालेले आहेत। माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।